राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे झालेला आहे। रात्री 8 वाजल्यापासून कामावर रुजू होणार असल्याचा सांगावा त्यांनी धाडलेला आहे। संप मागे घेतल्याचा राज्य सरकारचा दावा आहे। संप मागे घेतल्याची ही माहिती गिरीश महाजन यांनी दिली। सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक नेमण्याची हमी मार्ड सोबतच्या बैठकीत त्यांना देण्यात आली। डॉक्टरांना यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या या आश्वासनाने समाधान झालेल्या डॉक्टरांनी आता सेवा रुजू करण्याचं ठरवलंय। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। रामनाथ, डॉक्टरांचं याबद्दलचा काय आता तोडगा निघालेला आहे? प्रसन्न, नक्कीच आपण पाहिलं की निवासी डॉक्टर हा संप पुकारला होता आणि तिसरा दिवस आज संपाचा होता। एकूणच आपण काल पाहिलं की हायकोर्टानं देखील या संपावरती जे आहे ताशेरे ओढले होते। संबंधित स्मार्टच्या डॉक्टरांबरोबरच या ठिकाणी राज्य सरकारवरती देखील ताशेरे जे आहेत ते हायकोर्टानं ओढल्यानंतर आज जे आहेत ही राज्य सरकारची बैठक पार पडली। मुख्यमंत्री आणि त्याच पद्धतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये सुरुवातीला बैठक झाली आणि या बैठकीनंतर जे आहेत हे या ठिकाणी 8 वाजेपर्यंत आज जर निवासी डॉक्टर कामावर रुजू झाली नाही तर 6 महिन्याभराचा पगार त्यांचा रद्द केला जाईल अशी भूमिका जी आहे ही राज्य सरकारकडून घेतली गेली। एकूणच मेस्मा अंतर्गत कारवाई जरी या डॉक्टरांना होत असली तरी कठोर कारवाईची तयारी देखील या ठिकाणी सुरुवातीला जी आहे राज्य सरकारने दाखवली होती आणि त्यानुसारच आज मार्चचे डॉक्टर त्याच पद्धतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि इतर जे डीन आहेत या ठिकाणी रुग्णालयांचे यांच्यामध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीनुसार जे आहेत सध्या गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे की मार्चचे डॉक्टर यांनी संप जे आहे हे 8 वाजेपासून मागे घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार जे आहेत ज्या सुरक्षेचं नियोजन आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1100 डॉक्टर जे सुरक्षा रक्षक आहेत यांची नियुक्ती केली जाणार आहे। टप्प्याटप्प्याने 2 टप्प्यामध्ये साधारणतः ही नियुक्ती केली जाणार आहे। कारण पहिल्या आठवड्यामध्ये 500 सुरक्षा रक्षक आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जे 700 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे। 21 ते 25 वर्ष वयोगटातील हे सुरक्षा रक्षक असणार आहेत। कारण आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं डॉक्टरांना मारहाण होते ही मारहाण कुठेतरी टाळली जावी आणि सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा कुठेतरी मार्गी लावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे राज्य सरकारकडून घेतला गेलाय। नक्कीच अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता अपेक्षा आहे की डॉक्टरांची सुरक्षितता काही प्रमाणात त्याची हमी मिळालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।